आज गेला काय तोंडात? गेला मम्मा. नेहमीप्रमाणे झालं ना. नमस्कार. तर रोजचा अंड्याचा पोळा खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपल्याला पटकन झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि छान लागतं. वेगळं काहीतरी. कांदा घेतला, टोमॅटो, मिरची आणि थोडीशी त्याच्यामध्ये लसूण घेतलेली आहे. कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये आत्ता आपण मीठ टाकायचं, हळद आणि तिखट, म्हणजे जे आपण नेहमी करतो त्याचप्रमाणे, फक्त थोडीशी वेगळी अशी, आणि छान लागते. कधी उशीर झाला असेल, अंड्याचा पोळा खायचा नसेल तर ही भन्नाट अशी रेसिपी. आणि त्यात मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे, थोडासा जास्त होतो. आमच्याकडे कांदा ना दाताला लागलेला चालत, चांगला मऊ करून घ्यायचा. हे छान झालं. इथे मी एक अंड घेतलेलं आहे फोडून, आणि त्याचा जो बल्क आहे तो इथे वेगळा काढून घेतलेला आहे, कारण की तो वर न ठेवण्यासाठी. आता एकच अंड होतं म्हणूनसाठी मी एकच अंड्याचं दाखवते तुम्हाला. आणि हा पांढरा गर जो आहे त्याचा अंड्याचा, तो इथे फेटून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्या त्या कांद्यावर टाकायचं. फक्त हा कांदा व्यवस्थित इथे परतून घ्यायचा आहे. तो कांदा आता परतू द्या आधी. आता हा कांदा चांगला आपला परतून झालेला आहे, चांगला मऊसर झालेला आहे. आणि आपण जशी बुर्जी करतो तसं, फक्त बुर्जीमध्ये आपण अंड जे आहे ते सर्व मिक्स करतो. ह्याच्यामध्ये अंड मिक्स नाही करत. ह्याच्यामध्ये अंड आपल्याला फक्त हे वरनं असं टाकायचं आहे. आणि हा पिवळा जो बल्क आहे तो इथे मी असा मध्ये ठेवते, आणि ह्याच्यावर आता झाकण द्यायचं आहे. अंड शिजायला काय तसा वेळ लागत नाही, आणि कांदा पण काय आपण परतून चांगला घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याला काय वेळ लागत नाही. हे म्हणजे दुसऱ्या साईडने शेकवलं नाही तरी चालतं. आपण असंच आपण खाल्लं तरी, म्हणजे भाकरीसोबत वगैरे पण छान लागतं. करून बघा ट्राय. आणि जर तुम्ही कधी केला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे वेगळी काही पद्धत असेल तर. आपण बुर्जी करतो त्या टाईपमध्येच आहे, फक्त बुर्जी आपण सर्व जो हे आहे अंडा आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करतो, ह्याच्यामध्ये मिक्स करत नाही, वरनं फक्त ठेवून देतो. झाकण ठेवल्यामुळे आपल्याला काय ते पलटी करावं लागत नाही. वाफेमुळे ते दोन्ही साईडने शिजून जातं. आणि हे असंच आपल्याला आता सर्व करण्यासाठी, खाण्यासाठी तयार आहे. तर झटपट अशी अंड्याची वेगळं काहीतरी. तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आता माझ्याकडे एकच अंड होतं म्हणून, आणि छान लागतं. कसं आलंय ग? येत नाही. आधी घास गेला काय तोंडात? गेला मम्मा. नेहमीप्रमाणे झालं ना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.